Okay, so from today we are going to start Java. Okay, जावाला डिवाइड केले दोन फेजमध्ये. एक फेज म्हणजे कोर जावा आणि दुसरी म्हणजे ॲडव्हान्स जावा. जावाचे कोणते टाईप्स वगैरे नसतात, फक्त याला आपणच डिवाइड केलं आहे. त्याचं रिझन ते आपल्याकडेच आहे, ते म्हणजे सिम्पल कॉन्सेप्ट कोर जावामध्ये ठेवल्यात आणि ॲडव्हान्स कॉन्सेप्ट ॲडव्हान्समध्ये ठेवल्यात, एवढंच रिझन आहे. ॲडव्हान्स जावामध्ये ॲडव्हान्स कॉन्सेप्ट आहेत, कोर जावामध्ये सिम्पल कॉन्सेप्ट आहेत. ओके, हा फरक समजून घे. जावा एकच आहे, जावा एकच आहे. त्याला कोर जावामध्ये आणि ॲडव्हान्स जावामध्ये आपण डिसाईड केलं आहे, म्हणजे जे शिकणारे आहेत, शिकवणारे आहेत त्यांनी. कारण याचं रिझन आहे, प्रोग्रॅमिंग शिकणं म्हणजे काही आपण म्हणू शकत नाही की खूप सोपी गोष्ट आहे किंवा खूप अवघड पण गोष्ट आहे. ठीक आहे, ही डिपेंड करते आपण किती प्रॅक्टिस करतो, किती कन्सिस्टन्सीनं प्रॅक्टिस करतो, त्याच्यावर डिपेंड आहे आपण प्रोग्रामिंग किती अंडरस्टँड करू शकतो. ओके, त्याच्यामुळं कोर जावामध्ये सिम्पल पार्ट ठेवले आणि कोर जावा अगोदर आपण शिकतो. ॲडव्हान्स जावा त्याच्यानंतर शिकतो, कारण याच्यामध्ये थोड्या ॲडव्हान्स गोष्टी आहेत. काय गोष्टी आहेत जर सांगायचं गेलं तर याच्यामध्ये तुला सगळ्या बेसिक कॉन्सेप्ट दिसतील. बेसिक कॉन्सेप्ट्स लाईक डेटा टाइप्स, राईट, व्हेरिएबल्स, मेथड्स, ओके, कन्स्ट्रक्टर्स, कन्स्ट्रक्टर, देन क्लास अँड ऑब्जेक्ट, हे काय असते याच्यामध्ये असेल. देन याच्यामध्ये उपच्या कॉन्सेप्ट असतील, उप्स कॉन्सेप्ट, राईट, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, ॲब्स्ट्रॅक्शन, इनकॅप्सुलेशन, हे याच्यामध्ये असेल. इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, देन ॲब्स्ट्रॅक्शन अँड इनकॅप्सुलेशन, हे याच्यामध्ये असेल. देन म्हटलं तर एक्सेप्शन हँडलिंग असेल. ओके, देन फाईल हँडलिंग असेल. देन स्ट्रिंग काय असतं, ॲरे काय असतो. ओके, या बेसिक कॉन्सेप्ट सगळ्या कुठं असणार आहेत याच्यामध्ये. देन फॉर लूप, वाईल लूप, डू वाईल लूप, हे तर सिम्पल, राईट, ज्याला आपण कंट्रोल फ्लो स्टेटमेंट म्हणतो. कंट्रोल फ्लो स्टेटमेंट्स, हे सगळं कुठं असेल, कोर जावामध्ये असेल, बेसिक कॉन्सेप्ट्स. आणि जर मी विचार केला ॲडव्हान्स जावाचा, तर याच्यामध्ये तुला JDBC भेटेल, कलेक्शन भेटेल, देन JSP अँड सर्वलेट या टेक्नॉलॉजी भेटतील. देन हायबरनेट भेटेल, मेवेन भेटेल. ओके, म्हणजे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी कुठं आहेत, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहेत ॲडव्हान्स जावामध्ये. सिम्पल, बट बिफोर लर्न ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वी शुड बी नो दीज बेसिक टेक्नॉलॉजी. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी स्टार्ट करण्या अगोदर बेसिक टेक्नॉलॉजी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. हे जर माहीत नसेल, यू कांट लर्न ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. खूप अवघड जाणार आहे, खूप अवघड. हे जर शिकायचं गेलं डायरेक्ट शिकूच शकत नाही बिगिनर तर. ओके, त्याच्यामुळे इथून स्टार्ट करावा लागतो, बेसिकपासून. ठीक आहे, ओके, लेट्स अंडरस्टँड एक्झॅक्टली जावा आहे काय. ओके, जावा आहे काय आपण ते बघू आणि देन आपण स्टार्ट करू. ओके, पहिला क्वेश्चन इंटरव्ह्यूचा असतो तो म्हणजे व्हॉट इज जावा. कॅन यू टेल मी समथिंग अबाउट जावा. आता आपण जावा शिकतोय, मग एक्झॅक्टली जावा आहे काय माहीत आहे का, नाही, नो प्रॉब्लेम. तर जावा आहे काय बघ. जावा इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज, यस, एव्हरीवन नो अबाउट दॅट, राईट. पायथॉन इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज, एव्हरीवन नो अबाउट दॅट. बट एक्झॅक्टली जावा आहे काय, तर त्याचं सिम्पल आन्सर असू शकतं, जावा इज अ जनरल पर्पज, हाय लेवल static, compiled, interpreted, object oriented, programming language. What is Java? Java is general purpose, high level, static, compiled, interpreted, object oriented programming language. That's the pure definition of Java.
त्याच्यामध्ये जे तुला गोष्टी दिसत आहेत, जनरल पर्पज दिसत आहे, देन या ठिकाणी तुला हाय लेवल दिसत आहे, देन या ठिकाणी तुला स्टॅटिक दिसत आहे, देन कंपाइल्ड दिसत आहे, देन इंटरप्रिटेड दिसत आहे, देन ऑब्जेक्ट ओरिएंटेड दिसत आहे. म्हणजे एक्झॅक्टली आहे काय सर हे? जावाला जनरल पर्पज आपण का म्हणतो, जावाला हाय लेवल का म्हटलं जातं आहे, स्टॅटिक का म्हटलं जातं आहे, कंपाईल का म्हटलं जातं आहे, इंटरप्रिटेड आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड का म्हटलं जातं आहे, हे समजणं म्हणजे जावाची डेफिनेशन समजून घेणं. आता जावाला जनरल पर्पज म्हटले, व्हॉट डू मीन बाय जनरल पर्पज? आपल्याला जनरल स्टोअर माहीत आहे, किराणा स्टोअर, ज्या ठिकाणी सगळ्या गोष्टी भेटतात. सेम ॲज इट इज जावाचा यूज करून सुद्धा आपण कुठल्याही प्रकारचं ॲप्लिकेशन बनवू शकतो. वी कॅन डेव्हलप एनी टाईप ऑफ ॲप्लिकेशन बाय युजिंग जावा. दॅट्स वाय जावा कॉल्ड जनरल पर्पज. व्हेरी व्हेरी बेसिक रिझन. वी कॅन डेव्हलप एनी टाईप ऑफ ॲप्लिकेशन. कुठल्याही टाईपचं ॲप्लिकेशन आपण बनवू शकतो जावाचा यूज करून. कुठल्याही टाईपचं म्हणजे सर, फॉर एक्झाम्पल, इफ यू वॉन्ट टू डेव्हलप मोबाईल ॲप्लिकेशन, यू कॅन डेव्हलप. इफ यू वॉन्ट टू डेव्हलप गेमिंग ॲप्लिकेशन, यू कॅन डेव्हलप. If you want to develop desktop application, you can develop. If you want to develop web application, you can develop. कुठलेही ॲप्लिकेशन. आता हे काय असतं मी ते पण सांगेल. इफ यू वॉन्ट टू डेव्हलप एंटरप्राइज ॲप्लिकेशन, यू कॅन डेव्हलप. देन इफ यू वॉन्ट टू डेव्हलप बँकिंग ॲप्लिकेशन, yes, it is possible. If you want to develop any e-commerce website, you can develop e-commerce website to develop करू शकतो. म्हणजे काय, ओव्हरऑल जावाचा यूज करून वी कॅन डेव्हलप एनिथिंग. मोबाईल ॲप्लिकेशन मोबाईलवरती चालणारे बनवू शकतो, गेमिंग ॲप्लिकेशन बनवू शकतो, डेस्कटॉप म्हणजे डेस्कटॉपवरती चालणारे, जसं की आता बघ इथं खूप OBS नावाचं ॲप्लिकेशन आहे, इथं फाईल मॅनेजर आहे, राईट, खूप सारे ॲप्लिकेशन आहेत, ते आपण बनवू शकतो. देन वेब ॲप्लिकेशन जे इंटरनेटवरती चालतं, एक्सलीड्रॉ आपण यूज करतो आहे, इंटरनेटवरती चालत आहे, गुगल मीट इंटरनेटवरती चालत आहे, वेब ॲप्लिकेशन बनवू शकतो. एंटरप्राइज म्हणजे थोडंसं कॉम्प्लेक्स ॲप्लिकेशन, ॲमेझॉन फ्लिपकार्टसारखं, राईट, ते बनवू शकतो. बँकिंग, पेटीएम, फोनपे, गुगल पे यांच्यासारखे ॲप्लिकेशन. ई-कॉमर्स वेबसाईट लाईक फ्लिपकार्ट वी कॅन डेव्हलप. देन स्टँड अलोन ॲप्लिकेशन पण बनवू शकतो आपण. असे ॲप्लिकेशन जे विदाऊट इंटरनेट चालतात. स्टँड अलोन ॲप्लिकेशन म्हणजे नोटपॅड असेल, पॉवर पॉईंट असेल, इंटरनेटची गरज नाही आहे. यू कॅन डेव्हलप ऑल्सो दॅट टाईप ऑफ ॲप्लिकेशन. सो दॅट इज द पॉवर ऑफ जावा. ओके. आणि एक गोष्ट जर तुला माहीत असेल तर मी सांगेल की बाय युझिंग जावा देअर आर लॉट्स ऑफ ॲप्लिकेशन आर डेव्हलप्ड. जावाचा यूज करून तब्बल 3 बिलियन प्लस ॲप्लिकेशन डेव्हलप करण्यात आलेत. किती? 3 बिलियन प्लस. ओके. आणि बाय युझिंग पायथॉन वी कॅन से देअर आर 2 बिलियन प्लस ॲप्लिकेशन्स. म्हणजे दोन्ही लँग्वेज क्रेजमध्ये आहेत. यांच्यानंतर नंबर लागतो बाकी लँग्वेजचा. C++ आहेत ना, C#, त्यांचा नंबर याच्यानंतर लागतो. पण मोस्ट कॉमन यूज प्रोग्रामिंग लँग्वेज दॅट इज जावा. ओके. आणि जावाच्या पण वरती एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, तू ऐकले असेल, आय डोंट नो, जावास्क्रिप्ट. जावास्क्रिप्ट इज द मोस्ट फेमस प्रोग्रामिंग लँग्वेज इन ऑल ओव्हर द वर्ल्ड टू डेव्हलप ॲप्लिकेशन. सगळ्यात जास्त ॲप्लिकेशन जावास्क्रिप्टचा यूज करून बनवले जातात. ओके. बिकॉज इट कॅन डेव्हलप ऑल थिंग्स, एंटायर ॲप्लिकेशन. ठीक आहे. ओके. बट आपण जावा शिकतो. जावा पण काही कमी नाही आहे. जावासुद्धा मार्केटमध्ये खूप ट्रेंडिंग आहे. 3 बिलियन प्लस ॲप्लिकेशन विचार कर जावावरती डेव्हलप झालेले आहेत. वाय? काही बनवू शकतो आपण. यू कॅन डेव्हलप एनिथिंग इफ यू नो जावा अँड सम फ्रेमवर्क्स ऑफ जावा. ओके. देन जावाला आपण इथं हाय लेवल म्हणत आहे. काय रिझन आहे हाय लेवल म्हणायचं? तर त्याचं रिझन आहे जावाचा कोड आपण सहजरित्या अंडरस्टँड करू शकतो. वी कॅन अंडरस्टँड Java code easily. That's why we are going to say Java is high level programming language. What do you mean by high level? High level म्हणजे अशी प्रोग्रामिंग लँग्वेज जी ह्युमनला समजते. ह्युमन अंडरस्टँडेबल. ह्युमनला समजणारी प्रोग्रामिंग म्हणजे हाय लेवल. आता वी आर ह्युमन, आपल्याला इंग्लिश समजते की नाही, मग जावाचा पण इंग्लिशमध्ये, राईट, आपल्याला समजतो. दॅट्स वाय जावा इज हाय लेवल. आणि दुसऱ्या काही लँग्वेज असतात त्याला लो लेवल म्हणतात. लो लेवल जे असतात ना
त्या आपल्याला समजत नाही. त्या कोणाला समजतात माहिती आहे? मशीनला. देअर आर अंडरस्टूड बाय मशीन. मशीनला समजतात लो लेवल, आपल्याला समजतात हाय लेवल. सिम्पल. लो लेवलमध्ये कोणता कोड असतो माहिती आहे? लो लेवलमध्ये 0 आणि 1 फक्त हाच कोड असतो, 0 किंवा 1. मग आपल्याला नाही समजणार 0 1 0 1 0, राईट. त्याला लो लेवल म्हणतात. हाय लेवल म्हणजे आपल्याला समजणार आहे. सो जावा, C++, पायथॉन हाय लेवल आहेत कारण आपल्याला समजतात, राईट. दॅट्स द रिझन. ओके. देन आय एम गोइंग टू से हिअर जावा इज स्टॅटिक. Why sir you are going to say Java is static? Because there is a reason. जावाला स्टॅटिक का म्हणतायत? तर त्याचं रिझन आहे. हे बघ, दोन प्रकारच्या प्रोग्रामिंग लँग्वेज असतात, स्टॅटिक आणि डायनामिक. स्टॅटिक आणि डायनामिक. व्हॉट डू मीन बाय सर स्टॅटिक? व्हॉट डू मीन बाय डायनामिक? व्हेरी सिम्पल. स्टॅटिक प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे अशा प्रोग्रामिंग लँग्वेज ज्याच्यामध्ये डेटा टाईप द्यावाच लागतो. जर तुम्ही एखादा व्हॅरिएबल बनवत असाल, लेट सपोज एज इक्वल टू 10, याच्या आधी जर मी डेटा टाईप नाही दिला तर स्टॅटिक प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये चालत नाही. हे चालतं डायनामिकमध्ये. डायनामिकमध्ये तू असा बनवू शकतो व्हॅरिएबल, पण जर विचार केला स्टॅटिकचा, स्टॅटिकमध्ये तुला व्हॅरिएबल कसा बनवावं लागेल? बाय गिविंग द डेटा टाईप इंटीजर एज इक्वल टू 10. नाव इट्स फाईन. Static programming language says that you should be define data type before initialization of any variable. जर तुला व्हॅरिएबलला व्हॅल्यू द्यायची, तुला डेटा टाईप लागेल. पण डायनामिकमध्ये काय? यू डोंट रिक्वायर एनी डेटा टाईप, डायरेक्ट तू एज इक्वल टू 10 लिहे, राईट. मग डायनामिकमध्ये कोणते येतात? तुला जावास्क्रिप्ट माहीत असेल, तुला पायथॉन माहीत असेल, तर सगळ्या डायनामिक प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत ज्याच्यामध्ये डेटा टाईपची गरज नसते. पण जर आपण विचार केला जावाचा, जावा ही स्टॅटिक आहे, C++ स्टॅटिक आहे. ओके. तर या प्रोग्रामिंग लँग्वेज या ठिकाणी स्टॅटिक बनतात कारण स्टॅटिकली टाईप्ड असतात. डेटा टाईप द्यावाच लागतो, नाही दिला एरर येतो, नाही दिला की एरर येतो. पण इथं मात्र डेटा टाईपची गरज नसते. हा डेटा टाईप बाय डिफॉल्ट कॅरी केला जातो रन टाईममध्ये. ओके. दॅट्स वाय वी आर गोइंग टू से जावा इज अ स्टॅटिक प्रोग्रामिंग लँग्वेज. काय काय बघितलं आपण? जावा इज अ जनरल पर्पज, Java is high level, Java is static. Why general purpose? Because we can develop any type of application by using Java. Why we are going to say Java is high level? Because high level programming languages any human can understand because they are written in English, right? But low level we can't understand because they are written in 0 1, right? Assembly language. This is a low level. Then Java is static. Why? Because in Java we should be define data type before putting any variable, right? Or initialization of variable we should be give data type. Data type हमें चाहिए. ओके. डेटा टाईप पाहिजे म्हणजे पाहिजे, ठीक आहे. देन सगळ्यात इम्पॉर्टंट आपण आता बघणार आहोत ते म्हणजे कंपाइल्ड आणि इंटरप्रिटेड. एक्झॅक्टली हे आहे काय? ऑब्जेक्ट ओरिएंटेड बघू. ओके. ऑब्जेक्ट ओरिएंटेड बघू आणि देन कंपाइल इंटरप्रिटेड बघू आपण. जावा ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे. सर कसं काय? काय कशावरून म्हणतं ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे? तर सिम्पल रिझन आहे बघ. जावा इज अ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज बिकॉज जावा सपोर्ट्स ऑब्जेक्ट ओरिएंटेड फीचर्स. ओके. जावा फॉलो करतो हा वे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. याचा यूज केल्यानंतर कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेजला खूप जास्त ॲडव्हान्टेज भेटतात. ओके. कारण याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहेत, लाईक इनहेरिटन्स आहे, लाईक पॉलिमॉर्फिझम आहे. ओके. देन ॲब्स्ट्रॅक्शन आहे. ओके. देन इनकॅप्सुलेशन आहे. आता होईल काय सर हे यूज केल्यानंतर मित्रा याच्यामध्ये खूप ॲडव्हान्टेज भेटतील. कोणते ॲडव्हान्टेज? जर तू इनहेरिटन्स यूज करत असेल तर तुझा कोड रियूज होऊ शकतो. आता इनडेप्थ आपण याच्यामध्ये पुढे बघणार आहोत की कशाप्रकारे कोड रियूज होतो. इनहेरिटन्स यूज केल्यानंतर कशाप्रकारे आपण पॅरेंटची प्रॉपर्टी घेतो, राईट. जसं आपल्याला रिअल टाईममध्ये आपल्या वडिलांची प्रॉपर्टी आपल्याला भेटते, तसं इनहेरिटन्समध्ये आपल्याला दुसऱ्या क्लासची प्रॉपर्टी भेटते. दॅट्स अ व्हेरी गुड ॲडव्हान्टेज इन जावा. पॉलिमॉर्फिझममध्ये कशाप्रकारे आपण एकाच सेम नावाच्या मेथडला ओव्हरलोड करून डिफरंट टाईपचे फंक्शनॅलिटी अचीव्ह करू शकतो किंवा एक्झिस्टिंग प्रॉपर्टी अपडेट करू शकतो, हे पॉलिमॉर्फिझम आपल्याला सांगतो. ठीक आहे. म्हणजे समथिंग आय वॉन्ट टू अपडेट, राईट. अपडेट करावं लागतं जीवनामध्ये, बरोबर आहे. कालची गोष्ट आपण पुढं कॅरी करू शकत नाही खूप दिवस,
वी नीड टू अपडेट, राईट. प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये तर अपडेट करावंच लागतं, किंवा कुठल्याही जनरल टर्ममध्ये वी नीड टू अपडेट, राईट. अपडेट नाही केलं तर चालेल का? चालणार नाही. 10वीला होतो, 12वीला गेलो, अपडेट करावंच लागेल. 12वीनंतर कॉलेजला गेलो, अपडेट करावंच लागेल. सेम तसं पॉलिमॉर्फिझममध्ये सुद्धा आपण हाऊ वी कॅन अपडेट समथिंग, हाऊ वी कॅन अचीव सम डिफरंट फंक्शनलिटी बाय सेम नेम फंक्शन, ते आपण अचीव करू शकतो पॉलिमॉर्फिझममध्ये. हे डीपमध्ये होईल ज्यावेळेस आपण याला डीपमध्ये कव्हर करू. देन ॲबस्ट्रॅक्शन. सिक्युरिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ एनी ॲप्लिकेशन. तर सिक्युरिटी अचीव करण्यासाठी आपल्याला ॲबस्ट्रॅक्शन यूज करावं लागतं. दे प्रोव्हाइड द कोड सिक्युरिटी, राईट. आता या ठिकाणी आपण गुगल मीटवरती ही मीटिंग घेतोय, बट हाऊ एक्झॅक्टली गुगल मीट वर्किंग इंटरनली वी डोंट नो, राईट. गुगल मीटवाल्याने आपल्याला कोड दाखवला का? नाही. का? सिक्युरिटी मेंटेन करतायत ना. त्याने जर कोड दाखवला असता तर आपण त्याचे मालक झालो असतो, आपण काही करू शकलो असतो, राईट. बट गुगल मीट काय म्हणतं? नाही, आमचा कोड आम्ही सिक्युअर ठेवणार, राईट. देन पेटीएम असेल, फोनपे असेल, त्याचा कोड पण सिक्युअर ठेवला आहे की नाही. जर आपल्याला कळालं असतं, बाबा फोनपेचा कोड कळाला मला, तर माझ्या अकाउंटमध्ये 100 रुपये असते, मी तिथं 0 वाढवत गेलो असतो, 1 करोड रुपये झाले असते. कधीही कोणाला पाठवले असते, कधीही काढले असते, काही केलं असतं. तर तो कोड सिक्युअर केला आहे त्यांनी, म्हणजे ॲबस्ट्रॅक्शन केलं आहे. ओके. देन एनकॅप्सुलेशन, ते डेटा सिक्युरिटीसाठी असतं. डेटा सिक्युरिटी म्हणजे काय? आता आपला अकाउंट नंबर प्रत्येकाला माहीत आहे का? नाही आहे माहीत, राईट. का माहीत नाही आहे? बिकॉज ऑफ सिक्युरिटी. येस ऑर नो. म्हणजे काही गोष्टी सिक्युअर करणं खूप इम्पॉर्टंट असतं ॲप्लिकेशनमध्ये. कोड असेल, डेटा असेल. सो दॅट्स वाय वी नीड ऑब्जेक्ट ओरिएंटेड कॉन्सेप्ट and they are provided by Java. It's a very good news, right? Or we can say very good things for us, because Java supports object oriented programming. That's why कोणतीही प्रोग्रामिंग लँग्वेज असो जी ऑब्जेक्ट ओरिएंटेडला सपोर्ट करते ती कुठल्याही प्रकारे आपण म्हणतो बिग असते आणि ॲडव्हान्टेजेबल असते. ओके, ठीक आहे. देन याच्यानंतर जावाचं फीचर ऑर वी कॅन से जावाची डेफिनेशन आपल्याला सांगते. जावा इज कंपाइल्ड इंटरप्रिटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. सर व्हॉट डू यू मीन बाय कंपाइल्ड अँड इंटरप्रिटेड? लेट्स अंडरस्टँड. कंपाईल काय असते, इंटरप्रिटेड काय असते. बघ, ज्यावेळेस आपण जावाचा कोड करणार 1-2 दिवसामध्ये, ठीक आहे, त्यावेळेस या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत, लक्षात आल्या पाहिजेत. ठीक आहे. आता होतं काय लक्षात घे. सीमध्ये C++मध्ये सिनारिओ वेगळा होता, इथं थोडासा वेगळा सिनारिओ आहे. आपण इथं जावाचा कोड लिहितो. काय करतो इथं आपण जावाचा कोड लिहितो. म्हणजे काय काय एक्झॅक्टली, फॉर एक्झाम्पल मी इथं ॲडिशनचा कोड लिहिला जावामध्ये, राईट. 2 व्हॅरिएबल घेतले, राईट. बी. आता व्हॅरिएबल काय असतं हे सगळं समजेल, थोडासा वेट करो. C = A+B. जस्ट फॉर एक्झाम्पल मी दाखवतो, मला ॲडिशन करायची. हा जावाचा कोड आहे. या कोडला आपण म्हणतो सोर्स कोड. काय म्हणतो? सोर्स कोड. किंवा याला तू हाय लेवल कोड म्हटला तरी चालेल, हाय लेवल कोड, ठीक आहे, किंवा जावाचा कोड नॉर्मल. ओके. या कोडला आपण सेव्ह करतो .java एक्सटेन्शनने. कोणतं एक्सटेन्शन? .java. लेट्स याला नाव दिलं मी demo.java. ठीक आहे. जावाचा कोड आहे .java, सीचा कोड आहे .c, C++ला आहे .cpp, तसं .java आपण सेव्ह केलं. तर हा जो कोड आहे मला इथं असणाऱ्या मशीनपर्यंत न्यायचा आहे. दिस इज आवर मशीन. आय वॉन्ट टू एक्झिक्यूट दिस कोड ऑन मशीन. मशीन म्हणजेच काय? लॅपटॉप, कॉम्प्युटर, त्याच्यावरती मला एक्झिक्यूट करायचं आहे. मग हाऊ इट कॅन पॉसिबल? तर हे पॉसिबल होतं आहे कधी? मशीनला समजतं काय? 0 आणि 1. मशीनला याच्याशिवाय बाकी काही समजत नाही. मशीन म्हणते मला 0-1 कितीही द्या, आय कॅन अंडरस्टँड. बट मला दुसरं काय दिलं, आय कांट अंडरस्टँड. ओके. 0-1 त्याला अंडरस्टँड होतं. पण सर हा तर कोड 0-1 नाही आहे, दिस इज टोटली इंग्लिश, राईट. मशीनला समजेल कसा? व्हॉट वी नीड टू डू, मशीन कॅन अंडरस्टँड. तर त्यासाठी आपल्याला इथं पिक्चरमध्ये एंट्री होते, त्याचं नाव आहे कंपायलर. कोणाची एंट्री होते? कंपायलर. बहुत इम्पॉर्टंट बंदा, खूप इम्पॉर्टंट हा माणूस आहे कंपायलर नावाचा. कंपायलर आपल्याला हेल्प करतो आपल्या कोडचं कन्व्हर्जन एका दुसऱ्या कोडमध्ये करणं, आणि त्याचं नाव आहे कंपायलर विल कन्वर्ट दिस सोर्स कोड इन टू बाईट कोड. या ठिकाणी तुला एक कोड जनरेट होतो, त्या कोडचं नाव आहे बाईट कोड. कोणता कोड? बाईट कोड. आणि मित्रा, या फाईलमध्ये कोणता कोड असतो माहीत आहे? बाईट कोड या फाईलमध्ये असतो. आणि या बाईट कोड असणाऱ्या फाईलचं नाव असतं .class फाईल. म्हणजे demo.java होती,
आता या फाईलचं नाव काय झालं, डेमो डॉट क्लास फाईल. काय झालं, डेमो डॉट क्लास फाईल. पण सर आपल्याला हा 0101 कोड पाहिजे, ज्याला मशीन कोड म्हणतात किंवा बायनरी कोड म्हणतात. वी वॉन्ट मशीन कोड और बायनरी कोड. पण आता आपल्याला मिळाला आहे कुठला, आता आपल्याला मिळाला आहे बाईट कोड. म्हणजे आपलं टार्गेट सक्सेस झालं आहे का नाही आहे. कंपायलर आला, कंपायलरने हेल्प केली. कंपायलर इज रिस्पॉन्सिबल टू कन्वर्ट सोर्स कोड इन टू बाईट कोड. बट टिल आपलं या ठिकाणी ऑपरेशन सक्सेस झालं नाही आहे, मशीन कोड आपल्याला भेटला नाही आहे. मग लक्षात ठेव, कंपायलर ज्यामध्ये इम्पॉर्टंट आहे टू कन्वर्ट सोर्स कोड इन टू बाईट कोड. आणि त्याचबरोबर या बाईट कोडचं कन्वर्जन मशीन कोडमध्ये करण्यासाठी आपल्याला एक या ठिकाणी इम्पॉर्टंट रोल या ठिकाणी प्ले करतो. त्याचं नाव आहे इंटरप्रिटर. कोण, इंटरप्रिटर. सर व्हॉट इंटरप्रिटर विल डू, इंटरप्रिटर विल कन्वर्ट द बाईट कोड इनटू मशीन कोड. आपल्याला मशीन कोड द्यायचं काम इंटरप्रिटर करतो, आपल्याला बाईट कोड द्यायचं काम कंपायलर करतो. आर यू गेटिंग माय पॉईंट. कंपायलर अँड इंटरप्रिटर बोथ आर दी मोस्ट इम्पॉर्टंट कंपोनंट्स ऑफ जावा. कंपायलर नसेल तर बाईट कोड मिळणार नाही, इंटरप्रिटर नसेल तर मशीन कोड मिळणार नाही. आणि हा मशीन कोड दिला जातो आपल्या PCला. अँड देन व्हॉट विल हॅपन, वी विल गॉट आउटपुट समथिंग कॉल्ड 30. आपल्याला इथं आउटपुट दिलं जाईल, मशीन हा बाय मशीन कोड एक्झिक्यूट करेल अँड देन वी गेट 30. दॅट इज आउटपुट. सो ही जी प्रोसेस आहे ह्याच्यामध्ये कोण कोण आलं, कंपायलर आला आणि ऑल्सो इंटरप्रिटर आला. अँड दॅट्स वाय वी आर गोइंग टू से जावा इज अ compiled interpreted object oriented programming language. That's the pure definition of Java. What is Java? Java is a general purpose high level static compiled interpreted object oriented programming language. Why we are going to say Java is a general purpose? Because by using Java we can develop any type of application like gaming application, desktop application, general purpose application, then enterprise, banking, standalone, web application, anything you can develop. Okay, then why Java we are going to say high level? Because we can easily understood Java, right? Because it is written in English. So we are human, we know about English. And ज्यांना इंग्लिश माहीत नाही आहे ते ह्युमन नाही आहेत म्हणायचं, असं का नाही, तसं नाही आहे. बट इंग्लिश इज अ पार्ट ऑफ लाईफ. वी नीड टू अंडरस्टँड इंग्लिश इन नाव डेज, राईट? सो इंग्लिश आपल्याला समजते म्हणून जावा हाय लेवल. ठीक आहे. तर जावा स्टॅटिक का, कारण आपल्याला डेटा टाईप द्यावाच लागतो व्हेरिएबलच्या आधी, त्यामुळे स्टॅटिक. जावा कंपाईल्ड का, बिकॉज आपल्याला आपल्या जावाचा कोड कंपाईल करावा लागतो बाईट कोडमध्ये, दॅट्स वाय जावा इज कंपाईल्ड. इंटरप्रिटेड का, बिकॉज बाईट कोडचं कन्वर्जन मशीन कोडमध्ये करावं लागतं, म्हणून जावा इज इंटरप्रिटेड. आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड का, जावा सपोर्ट्स ऑब्जेक्ट ओरिएंटेड कॉन्सेप्ट्स to represent real world entity, that is inheritance, polymorphism, abstraction and encapsulation. That's the whole definition of Java. अशी डेफिनेशन इंटरव्ह्यूमध्ये सांगितली, that's it, you got select. Okay, are you getting my point, निखिल? So या गोष्टी फॉलो कराव्या लागतील. यस, या गोष्टी फॉलो कराव्या लागतील. या प्रकारे आन्सर इंटरव्ह्यूमध्ये द्यावं लागेल. Then we can say no, interviewer not will ask you any another questions. Okay, हा क्वेश्चन्स एवढा परफेक्ट करायचा, हा क्वेश्चन विचारल्या यू नीड टू से लाईक दॅट. ओके, याच्यामध्ये आणखीन काही गोष्टी राहिल्यात आपल्या. प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट काय असते, जावाचे फीचर्स काय असतात, वी विल कवर स्लोली एव्हरीथिंग. ओके, ओके सर. येस.